शेअर मार्केटमध्ये एका मेनबोर्डच्या आय पी ओची लिस्टिंग आहे. या आय पी ओमध्ये आपण पाहू शकतो की जे ग्रे मार्केट प्रीमियम आहे हा मायनसमध्ये गेलो. याचा अर्थ रिटेलरला याच्यातनी लॉस होण्याचे चान्सेस आहे. तर -498 म्हणजे ऑलमोस्ट 500 रुपयाचा पर लॉट या आय पी ओमध्ये लॉस होण्याची शक्यता आहे. एका लॉटवर 500 म्हणजे 14 लॉटवर 14×5 = 70 म्हणजे 7,000च्या जवळपास एच एन आयवाल्यांना लॉस होण्याची शक्यता आहे. म्हणून म्हणतो की जे कमी सबस्क्रिप्शनवाले असतात, बघा इथे याच्या अगोदर पण मी व्हिडिओ बनवला, मी थोडक्यात सांगतो बघा. कमी सबस्क्रिप्शनवाला आहे सगळं, 1 टाईम 2 टाईम 1 2 एम्प्लॉईचा स्वतःच्या कंपनीवर भरोसा नाही, ते 1 टाईम पण झालं नाही, तर आपण कशाला अप्लाय करायचं. ज्यांनी अप्लाय केलं असेल ते कॉशियस राहा, नेक्स्ट टाईम असा आय पी ओ अप्लाय करू नका. धन्यवाद. कुठलाही आय पी ओ अप्लाय करण्यात काहीही मजा नाही. सगळ्या आय पी ओची स्टडी करा आणि नंतरच अप्लाय करा.